एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अमरावती महानगरपालिकेच्या सभापती पदासाठी आज निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेच्या सभापतीपदी अविनाश मार्डीकर विजयी झाले आहेत. अर्थात अमरावती महानगरपालिकेचे नवीन सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश मार्डीकर आहेत. म्हणजे महानगरपालिकेच्या बॉडीमध्ये NCPने सभापतीपद राखलं आहे आणि सभापतीपदाकडे महानगरपालिकेच्या अर्थ खात्याची चावी असते. तर शहरात ही चर्चा सुरूच होती की महायुतीमध्ये महापौर भाजपचा, उपमहापौर युवा स्वाभिमानचा, तर सभापतीपद NCPला मिळणार आहे का? याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य यांची निवडणूक संपन्न झाली. त्यावेळी सर्व पक्षांकडून स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य जाहीर करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यामध्ये 5 सदस्य भाजपचे, 2 सदस्य NCPचे, 3 सदस्य युवा स्वाभिमान पार्टीचे, 3 सदस्य काँग्रेसचे, 2 सदस्य MIMचे, 1 सदस्य शिवसेना आणि बसपा गटाचे आहेत. असे एकूण 16 स्थायी समिती सदस्य नेमले गेले होते. याच पार्श्वभूमीवर 6 मार्च म्हणजे आज स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक होती आणि या निवडणुकीत NCPचे अविनाश मार्डीकर विजयी झाले आहेत. अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीकडे बहुमत होते, त्यामुळे हे निश्चितच होतं की महायुतीचा सभापती बसणार आहे. परंतु कोणत्या पक्षाचा बसणार आहे या प्रश्नावर आज पूर्णविराम लागला आहे. निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अविनाशजी मार्डीकर यांची बहुमताने निवड झाली. त्याबद्दल सदस्यांतर्फे, स्थायी समितीच्या सर्व सदस्यांतर्फे मी यांचे मनापासून अभिनंदन करतो. अमरावती महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महायुतीमध्ये असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेत महापौर भारतीय जनता पार्टीचे, उपमहापौर युवा स्वाभिमान पार्टीचे आणि स्थायी समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशा पद्धतीचं नियोजन ठरल्याप्रमाणे महायुतीचा धर्म आम्ही सगळ्यांनी पाळलेला आहे. मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राताई पवार, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, युवा स्वाभिमानचे सन्माननीय अध्यक्ष आमदार रविभाऊ राणा आणि आमचे सन्माननीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयभाऊ खोडके साहेब, आमचे आमदार सुलभाताई खोडके. संजयभाऊ खोडकेंचा माझ्यावरती जो विश्वास आहे त्या विश्वासानं त्यांनी माझ्यावरती पुन्हा या अमरावती शहराची, या अमरावती महानगरपालिकेचा 31वा स्थायी समितीचा सभापती म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे, निश्चितपणे अमरावती शहराच्या विकासाला गती कशी देता येईल, अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करता येईल आणि अमरावती महानगरपालिकेत असलेलं जे स्पील आहे, जे दायित्व आहे ते कसं कमी करता येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून अमरावती शहराला विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कर्जात डुबलेल्या महानगरपालिकेसाठी काय करणार आहोत? कर्जात डबलेली महानगरपालिका म्हणता येणार नाही. महानगरपालिकेची प्राप्त परिस्थिती ही अशाच पद्धतीची अनेक वर्षापासून आहे, परंतु त्यातूनही मार्ग काढून अमरावतीला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महानगरपालिकेचं जे दायित्व आहे ते किती कमी करता येईल, स्पील कसा कमी करता येईल यासाठी या वर्षाचा अर्थसंकल्पामध्ये भाग घेण्याची जी संधी मिळाली आहे, निश्चितपणे अमरावतीला विकासाला दिशा देण्यासाठी काम करणार आहे. परंतु ही जे मला संधी प्राप्त करून दिली, आमचे आदरणीय, माझं दैवत आदरणीय संजय खोडके साहेबांनी खऱ्या अर्थानं या महायुतीच्या धर्मात हे पद आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवत जो विश्वास महायुतीच्या प्रती अमरावती शहरात या जिल्ह्यात निर्माण केला, मी आमचे नेते आदरणीय संजयभाऊ खोडके साहेबांचं मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे, आदरणीय आमदार सुलभाताई खोडके यांनी जो विश्वास टाकला आहे, हा विश्वास निश्चितपणे शहराला विकासाची गती देण्यासाठी सार्थकी ठरवेल याची मला खात्री आहे. प्राथमिकता क्या रहेंगी आपकी? प्राथमिकता ये रहेंगी कि अमरावती महानगरपालिका के जो उत्पन्न के स्रोत है उसको कैसा बढ़ाना. अशा अपडेट्ससाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा.